त्यामध्ये एक मिक्स करून 2 दिवसामध्ये अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं द्रावण हे बायोरेट आणि गोमूत्र आणि 6 किलो शेण यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि 500 लिटरच्या टाकीमध्ये हे आम्ही संत्रा बाग असो आणि पेरू बागेला आणि संत्रा बाग आणि पपईला त्या तिन्ही फळबागांना आम्ही त्या प्रकारचं बायोरेटपासून तयार केलेलं याला जीवामृत पण म्हटलं जाईल आणि अशा प्रकारचं पॉवर स्प्रेच्या माध्यमातून हे ड्रिपच्या माध्यमातून पिकाला दिलं जातं. आपण बघू शकता या ड्रिपच्या माध्यमातून फळबागेला आणि या संत्रा बागेला तर 8 ते 10 दिवसाच्या अंतराने अशा प्रकारचं आम्ही याचं द्रावण देत असतो आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारचे रिझल्ट आम्हाला मिळत आहे. आणि अशा प्रकारचं हे बायोरेटपासून तयार केलेलं जीवामृत ज्यामध्ये 2 किलो गूळ शुद्ध गूळ आणि 10 किलो शेण शुद्ध गाईचं शेण अशा प्रकारचं हे मिक्स करून आणि त्यामध्ये 5 लिटर गोमूत्र 200 लिटर याप्रमाणे याचं एकत्र द्रावण करून 2 ते 3 दिवसामध्ये त्यामध्ये दही पण टाकलेलं होतं आणि त्यामध्ये असं द्रावण 2-3 दिवसांनी घडवून अशा प्रकारचं हे चांगल्या प्रकारचं द्रावण तयार होते. आणि त्याच्यानंतर हे द्रावण ड्रिपच्या माध्यमातून देत आहे. बायोरेटपासून तयार केलेलं द्रावण 10 किलो शेण शुद्ध गाईचं गावरानी गाईचं आणि 5 लिटर गोमूत्र आणि 2 किलो गूळ 1 लिटर गोमूत्र आणि 2 किलो गूळ दही टाकला त्यांनी आणि या 3 प्रकारचं द्रावण आणि बायोरेट 2 दिवस चांगलं भिजवून घालून ढळवून आणि अशा प्रकारचं हे जीवामृत तयार केलं गेलं. आणि हे पिकांना आम्ही दर 10-12 दिवसांनी देत असतो. चांगल्या प्रकारचा याचा रिझल्ट मिळत आहे.